कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की माझे हे मस्त उन्हामध्ये बसून टी शर्ट न घालता कलर लावत होते पेटीला. त्यानंतर मग त्यांना संध्याकाळपासून कणकण व्हायला लागलं. जसे घरी आले तसे त्यांनी डायरेक्ट अंगच टाकलं आणि आज सकाळी उठल्यानंतर देखील त्यांना ताप आलेला. म्हणतात ना, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हटलं होतं की कपडे घाला आणि उन्हामध्ये कलर लावू नका, वाटलं संध्याकाळी कलर लावा, पण ऐकणार कोण? जो तो म्हणतो आपलंच खरं. घ्या मग आता. अच्छा, हमको सिखा रिया है. आज होता सॅटरडे आणि मी काल जराही टिफिनची प्रिपरेशन केलेली नव्हती. सकाळी उठल्यानंतर काय बनवू हाच विचार सुरू होता, तर लक्ष गेलं माझं बटाट्यांवरती आणि साबुदाण्यावर. आज मी ना कच्च्या बटाट्यापासून आणि साबुदाणा न भिजवतापासून काहीतरी वेगळीच अशी डिश केली. साबुदाणा आणि एक बटाटा, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून मी ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि थोडीशी चटपटी टेस्ट यावी त्यासाठी थोडंसं लिंबू देखील टाकलं. त्यानंतर मी तेलामधून ते फ्राय करून घेतले. त्याचे शेप ना मी जरा ते भजे टाईपच बनवले. यासोबत मी अजिबात चटणी बनवली नाही, कारण की एवढा वेळ नव्हता, तर मी सॉसच दिला होता त्यासोबत तिला टिफिनमध्ये. हे आवरल्यानंतर मी पहिला तर तिला उठवायला गेली. तेवढी गाळ झोपीत होती, तिला उठवायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण काय करणार, स्कूल मुलांचे आहेत तर त्यांना उठवावंच लागतं. रात्री लवकर झोपत नाही आणि दिवसा तिची उठायची अजिबात इच्छा होत नाही. एवढी गाळ झोपलेली असते आणि त्या झोपेतून मला देखील तिला उठवावंसं वाटत नाही, पण काय करणार, बिचाऱ्यांना स्कूलमध्ये पाठवावंच लागतं, त्यासाठी त्यांना उठवावं लागतं. तशी तर आमची इच्छा नसतेच उठायची, पण मम्मी उठते म्हणून आम्ही उठतो आणि लवकर तयार होतो आणि स्कूलमध्ये जातो. उठो उठो उठो, सुबह हो गई, जल्दी से पी लो चाय, ठंडी हो गई. कोयल बोले कुकड़कू, मुर्गी बोले कुकड़कू, उड़ जा बेट्टू पुकडपुक. चला, नाच ना जाने अंगण तेडा, अशातला माझा प्रकार आहे. गाणं येत नाही पण तरी म्हणते. शेवटी असं कुठल्या कुठे सूर जोडून मी बिट्टूला झोपेतून उठवलं, पटकन तयारी केली आणि टिक्का लावल्याशिवाय मी अजिबात स्कूलमध्ये जात नाही आणि 2 वेण्या कंपल्सरी पाहिजेतच. तेवढ्यात नाईट करून जाऊबाई देखील घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी ते फोडणीचा भात केला आणि त्याचाच नाश्ता ते खाली बसून इथे करत आहेत. लगेच मी देखील भाजीची तयारी केली. बाहेरचं वातावरण एकदम थोडंसं ढगाळ होतं. मी पण नाश्ता वगैरे केल्यानंतर ना माझं एक महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे मिशो कंपनीला फोन लावून थोडंसं माझं जे अडखळलेलं काम होतं ते पूर्ण केलं. ते आजारी होते आणि त्यांनी कालपासून काहीच खाल्लं नव्हतं संध्याकाळपासून, तर त्यांच्यासाठी मी ते मस्तपैकी खिचडा बनवलेला. मुगाची डाळ आणि तांदूळ असं त्यांच्यासाठी हा खिचडा बनवला. आणि खरंच कोणी आजारी असेल ना त्यांच्यासाठी हा खिचडा बनवा, खूप आवडीने हा ते खिचडा खातील आणि त्यांच्या तोंडाला चव देखील येईल. खिचडा बनवल्यानंतर त्यांना खायला दिलं. त्यांचं खाऊन झाल्यानंतर मी ती पटकन तयारी केली. मला एक महत्त्वाचं काम होतं ज्यासाठी मला बाहेर जायचं होतं. पटकन इथे तयारी केली. माझा एक पासपोर्टचा फोटो घेतला, कारण की त्याचं मला देखील काम होतं. गेल्या वेळेस ज्यावेळेस माझं मिसकॅरेज झालं त्यावेळेस मी जिथे फॉर्म भरायला गेली होती पार्लरचा, तर त्यावेळेस माझा नंबर लागला नाही. तर आता फास्ट फूडचं ते शिकवणार आहेत, त्यासाठी मी माझा नंबर लावण्यासाठी तिथे निघाली आहे. चेहऱ्याला स्टॉल बांधून मी पोहोचली त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला जायचं होतं. तिथे दुसरं ते देखील प्रशिक्षण चालू होतं. त्या मॅमला भेटली, फॉर्म वगैरे भरला. बराच वेळ लागला तिथे, 15-20 मिनिट, कारण 2-3 फॉर्म भरायचे होते. त्यानंतर त्यांना विचारलं की हे प्रशिक्षण जे आहे ते कधी सुरू होणार आहे. ते म्हणाले तुम्हाला कळवण्यात येईलच. तिथून माझी सवारी निघाली घराकडे. घरी आल्यानंतर ना माझी तब्येत एवढी बिघडली. आल्याबरोबर पहिला कपडे चेंज केले. मिनूला गोळी मागितली. गोळी तर घरी होतीच, कारण की काल रात्रीपासून यांची तब्येत बिघडली होती, तर गोळ्याचं पॅकेट घरीच आणलेलं होतं. ये लो खा लो, पुरी की पुरी ले लो. त्यानंतर मिनूला देखील कणकण व्हायला लागलं. तिने देखील गोळी घेतली. तिला गोळी पाणी दिल्यानंतर थोडा वेळ मी तिथेच बसले आणि तिच्यासोबत गप्पा केल्या. आणि मग हळूहळू गोळी घेतल्यानंतरही माझा जो ताप आहे तो कमी झाला नाही, उलट मला जास्त त्रास व्हायला लागला. तर मी तिला म्हटलं तू पण आराम कर, मी पण आराम करते. मग मी शेवटी माझ्या रूममध्ये गेले आणि आराम केला. आम्ही दोघी झोपलेलो होतो. त्यानंतर मला थोडीशी जाग आली, तर बिट्टू दिसत नव्हती. बिट्टू कुठं गेली. तर बिट्टू मिनूच्या रूममध्ये अंधारात एकटी खेळत होती. मिनू देखील खूप झोपलेली, कारण की तिथे आपण ताप आला होता. बिस्किट पाहिजे, मला खाल्लं पाहिजे बिस्किट. मी एक बिस्किट खाल्लं, आता मी पडून घेते, आता अजून घेते बिस्किट. मी एक बिस्किट घेतला, आता मला परत एक बिस्किट पाहिजे, मी ते बिस्किट घेऊन पडून जाते, असं म्हणणं आहे. बिट्टूची मस्ती तर अशीच कंटिन्यू चालू असते. आता मला तिचा स्टडी घ्यायचा होता, कारण की तिची एक्झाम जवळ आली आहे. शरीराचा ताप आणि डोकंदुखी अजिबात कमी नव्हती. तिचा अभ्यास घ्यायची इच्छा नव्हती, पण काय करणार, तिचं देखील एक्झाम जवळ आलेली आहे, त्यामुळे तिचं रिव्हिजन मला घ्यावं लागणारच होतं. कसं तरी तिचं रिव्हिजन केलं. तिने पण थोडासा मला त्रास दिला. आज काही फार त्रास दिला नाही. तिचा स्टडी झाल्यानंतर माझी तब्येत जास्तच बिघडली. मिनू म्हणाली चल जाऊन येऊ आपण, कारण मिनूला देखील सेम प्रॉब्लेम होत होता. थंडी वाजत होती, डोकंदुखी आणि ओमिटिंग, आणि सेम प्रॉब्लेम मला. मग आम्ही दोघी 10:30 वाजता डॉक्टरकडे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं आणि हा ब्लॉग इथेच